नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर रात्रीचे वाजलेत 9:15 झाल्यात आणि पिऊला प्यायचे नारळ पाणी. का ते सांगते, कारण की उद्या करायचे आहे आम्हाला इडली. त्यामुळे बघा इडलीचं पीठ वाटून ठेवलंय मी. इडलीचं भांडं घासून ठेवलंय, हांडा भरून आणून ठेवलंय. हे बघा, झाकण ठेव. आणि आता खोबरं चिरून ठेवायचे. नारळ फोडला दुपारीच, घरचं नारळ आहे, सोलून वगैरे ठेवलं. मला चिरून ठेवायचं तयारी करून. मग सकाळ होतं, रात्री संध्याकाळची तयारी करून ठेवली ना, मग सकाळच्या पारी पटकनी उरत. चला आता नारळ फोडून घेते. काय काय तयारी करते ते मला दाखवते मी. संध्याकाळ जेवण वगैरे. हा फोड ना, तुला येत असलं फोडतं मग मी फोडते, थांब. तर आता मी नारळ फोडून घेते. गाळलं गेलं ती गाळत. थोडस पाणी निघलं. आणि हे बघा, मस्त असं नारळ निघलाय. आता ते सोलून ठेवायचं. छान आहे गोडी. दीदीला देऊन ये. दिदाबाई रुसली आमची. खोबऱ्याचे काप करून ठेवलेले आहे. शेतातून कोथिंबीर आणून ठेवलेली होती, मिरच्या, लसूण आणि आल्याचं तुकडा. ही पूर्वतयारी करून ठेवली गे संध्याकाळच्या पारी. सकाळ मग पटकन मिक्सरमध्ये बारीक चटणी होते. लसूण काही मी एवढा घालणार नाही आहे, काही भाजीसाठी ठेवलं होतं, सांबार बनवायचं त्यासाठी. त्यानंतर आता आहे दुसरा दिवस. तर दुसऱ्या दिवशी पीठ बघायला गेले तर म्हणलं भिजलं काय, पण पीठ काय एवढं खास भिजलं नाही. काय माहिती काय झालं होतं. पण त्यामध्ये मीठ टाकलं आणि फेटू घेतलं तिथं. पण त्यानंतर इडल्या एवढ्या छान झाल्या होत्या ना, भारी लागल्या अशा इडल्या. लेकरांना आवडल्या. तर इडलीचं भांडं धुवून घेतलं आणि पाणी गरम करायला ठेवलं. पण आधी इडलीचा एक कुकर लावा आणि मग चटणी बनवून ठेवा. तरी फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता, पण फ्रीजच्या बाहेरच मी ठेवलं, कारण सकाळ बनवायचं होतं त्यामुळे झाकून ठेवलं होतं. आणि आता मी वाटून घेते. तर सकाळ स्वयंपाक बनवून घ्यावा. त्यानंतर म्हणलं मग गोठ्यातलं काम पूर्ण करावं. गायांचं शेणखूर वगैरे करावा लागत असतो, त्यामुळे बाहेरचं अंगण पटंगण वगैरे झाडायचं. तर आधी म्हणलं मस्त अशा इडल्या बनवून घ्यावा आणि चटणी बनवून ठेवा. तर इथे मी सर्व इडल्या बनवून घेतलेल्या आहे. बघू शकता, छान अशा इडल्या झाल्या त्या चवीला वगैरे. पण एवढ्या खास फुगल्या नव्हत्या, पण जाळी छान आलेली होती आणि लेकरांना खूप आवडल्या. चटणी बनवून झाली होती आणि मी कुकरला सांबारासाठी डाळ वगैरे लावून घेतलेली आहे. तर आता म्हणलं पिऊचा पहिल्यांदा डबा भरून घ्यावा आणि मग नंतर पिऊला उठवा आणि मग तिला आंघोळ वगैरे घालून तिला शाळेत पाठवायची आहे. कारण 7ला शाळा आहे, त्यामुळे एवढी आई गडबड होत असते ना, प्रत्येक आईचीच होत असते. तर इथे एक कुकर आणि त्यानंतर 1-2 फक्त हे होती, डोसं होती, एवढंच पीठ शिल्लक होतं. सांबर लावलं आणि थोडं उजडायला लागलेलं आहे, बघू शकता. आणि मस्त अशा आभाळाला लाली आलेली आहे. एवढं छान वातावरण झालेलं आहे, बघू शकता. त्यानंतर आता म्हणलं थोडं उजडायला लागलं, त्यामुळे म्हणलं शेणखूर करून घ्यावं. आणि थंडी वाजायला लागलेली आहे ना, काय सांगायलाच नको. बघा कसलं भारी झालेलं आहे, आभाळ भारी दिसतंय आणि थोडं उजडायला लागलं. तोच म्हणलं आधी सिद्धीला उठवावा. लाडू उठशील का? रुसली ग बाई माझी, रात्री खवळले. अगो बाई, आता शाळेचं जाणार नाही, एवढी रुसकी पोरगी. उठ नाही उठणार. ऐ उठ, शाळेत नाही जायचं का? बाई थोडस दाखवी ना. चल पिऊ, तुला आंघोळ घालते मी, जाऊन दे हिला. उठा. इकडं बघ. आणि तसं खा तर नाही खाणार. सकाळचे 7 वाजल्यात, 7ला 3 कमी, तेच खायला धरली ना. 9 वाजता जर खा म्हणलं ना, तर भूक नाही. कशी झाली इडली? चटणी शाळेतून आल्या मग सांबर बनविते.